नमस्कार मित्रांनो. आज आपण पुढचा रेशो पाहणार आहोत, बुक व्हॅल्यू रेशो. समजा मी तुम्हाला एखादं दुकान दाखवलं आणि त्या दुकानाची खरी किंमत 10 लाख रुपये आहे, पण तुम्हाला हे दुकान घ्यायचं असेल तर 20 लाख रुपये द्यावे लागतील. तुम्ही म्हणाल, अरे भाऊ, 10 लाखाची वस्तू मी 20 लाखात का घेऊ? सिंपल आहे ना. 10 लाखाची वस्तू मी 20 लाखात का घेऊ? परंतु आपण स्टॉक मार्केटमध्ये शेअर घेताना बरेच अंशी हेच करत आलेलो आहे. आपल्याला त्याची व्हॅल्यू माहीत नसते. कोणत्या व्हॅल्यूला तो शेअर मिळत असतो हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण घेताना त्याच्या प्राईजपेक्षा जास्त व्हॅल्यूवर तो शेअर खरेदी करतो. आणि म्हणून बुक व्हॅल्यू रेशो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बुक व्हॅल्यू म्हणजे काय? तर सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर तो बिझनेस उभा करताना तुम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत त्याच्यात काय काय भांडवल लावलं, त्याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या मशिनी खरेदी केल्या, जागा खरेदी केल्या, वस्तू खरेदी केल्या, त्याच्यासाठी लागणाऱ्या काही गाड्या खरेदी केल्या, काय ॲसेट खरेदी केलं, त्याने मिळवलेला प्रॉफिट हा सगळा त्या बुक व्हॅल्यूमध्ये जमा होतो. म्हणजे त्याचे सगळं ॲसेट हे म्हणजे बुक व्हॅल्यू. परंतु लक्षात घ्या, ते सगळं करताना तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर ते मायनस करून जे शिल्लक राहतं त्याला पी रेशो म्हणतात. म्हणजे त्याला बुक रेशो असं म्हणतात. तर कोणताही बिझनेस खरेदी करताना समजा तुम्ही एखादी गाडी घेतली आहे, त्या गाडीची प्राईस 1 लाख रुपये. 3 महिन्यापूर्वी एखाद्या मित्राने घेतली, त्याला विकायची, ती तुम्हाला घ्यायची. तुम्ही विचार कराल, ही गाडी याला विकायची, याने घेतली आणि हा मला 1 लाख रुपयाला विकतोय टू व्हीलर, तर याची जी मेन प्राईज आहे ती खरंच 1 लाख रुपये आहे का? तर तुम्ही त्याचा सर्वे कराल, तुमच्या असं लक्षात येईल, अरे याच्यावर 50,000चं कर्ज आहे, ते तर तुम्हालाच फेडावं लागेल. 1 लाख रुपये घेतलं म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये देणार आणि ते प्रत्यक्षात त्याची प्राईस समजा 1 लाख रुपये, पण त्याच्यावर कर्ज 50,000 आहे, म्हणजे तुम्ही 50,000 लॉसमध्ये. ते 50,000 तुम्हाला द्यावं लागणार. ते 50,000 देता तुम्हाला 50,000च मेन व्हॅल्यू मिळणार 1 लाखामधलं. तर ह्या बुक व्हॅल्यूमध्ये लायबिलिटी मायनस करून जो शिल्लक राहील त्याला म्हणतात बुक व्हॅल्यू. परंतु शेअर मार्केटमध्ये कसं असतं की शेअर असतात भरपूर, म्हणजे अनेक भागधारक असतात, म्हणून बुक व्हॅल्यू सुद्धा त्या शेअरमध्ये डिवायडेशन केली जाते. म्हणजे किती बुक व्हॅल्यू आणि ते शेअर किती, त्याला भागल्यानंतर एक शेअरची बुक व्हॅल्यू येते. समजा तुमच्याकडे 50 रुपये बुक व्हॅल्यू आहे तुमच्याकडे आणि शेअर पण धारक 50 आहेत, म्हणजे एका शेअरची प्राईस 1 रुपया. हे त्या बुकची ॲसेट म्हणजे प्राईस झाली, बुक व्हॅल्यू झालं. परंतु तोच शेअर 1 रुपयालाच मार्केटमध्ये ट्रेड करत असेल का? नाही, तो जास्त पण ट्रेड करत असेल. समजा तो 2 रुपयाला ट्रेड करतोय मार्केटमध्ये, तर तुम्ही म्हणाल सगळं जाता जर माझ्याकडला एका माणसाला 1 रुपया राहतो आणि हा 2 रुपयाला शेअर आहे, म्हणजे हा एकापेक्षा महाग आहे, 1 रुपयापेक्षा महाग आहे. मग तुम्ही तो 2 रुपयाला शेअर खरेदी करणार का? त्याचं जर ॲसेटच 1 रुपया आहे. म्हणून इथं बुक व्हॅल्यू हा व्हॅल्युएशनचा पार्ट म्हणून ओळखला जातो. व्हॅल्यू कसं ओळखायचं? बुक व्हॅल्यू आणि पी रेशो जो मी काल तुम्हाला शिकवला, ह्या दोन याच्यावरनं तुम्ही ओळखता की याचं व्हॅल्यू मेन आहे किती, याचं कर्ज किती आहे, हे सगळं जाता मला किती शिल्लक राहणार आहेत, मी जो पैसा लावतोय तो मला रिवर्स येणार आहे का, कोणत्याही बिझनेस आपण खरेदी करताना त्याचं ॲसेट काय आहे, उद्या विकल्यानंतर हा बिझनेस बुडाला तर जे याचं ॲसेट काय शिल्लक आहे जे विकल्यानंतर राहते. म्हणून बरेच बिझनेसमध्ये बुक व्हॅल्यू हे महत्त्वाचं असतं. कधी महत्त्वाचं असतं? जेव्हा तो बिझनेस बुडाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल तेव्हा. जर बिझनेस बुडणार नसेल तर काय प्रॉब्लेम नाही, तोपर्यंत चाललाच आहे. तुम्ही शेअर आज घेतला उद्या विकू शकता. आत्ता बरंच वेळा काय होतं की माझे मित्र मला म्हणतात, यार तू सांगतो ठीक आहे, पण आमच्या डोक्यावरनं जातं. म्हणून मी तुम्हाला हे चार्टमध्ये कसं दाखवायचं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
लक्षात घ्या, सिंपल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपल्याकडे स्क्रीनर नावाचं एक चार्ट आहे. हे तुम्हाला इथून पुढं वापरावं लागेल. तुम्ही पण इथनं शिकून घ्या. हे स्क्रीनर म्हणून आहे बघा. दिसते थोडंसं दिसते. तर हे मी याला थोडं ॲडजस्ट करण्याचा करतो की हे तुम्हाला पूर्ण दिसेल. सॉरी, मी थोडं दुसरंच बटन डिस्प्ले. ओके, डिस्प्ले याला मी व्यवस्थित ॲडजस्ट. एक मिनटं वाट. आता तुम्हाला इथं स्क्रीनर दिसेल. तुम्ही कोणत्याही तुमच्या मोबाईलवरनं पण करू शकता. स्क्रीनर टाकायचं, त्याला सर्च करायचं स्क्रीनरला. तर तुम्हाला इथं काय दिसतं लक्षात घ्या. काय दिसेल तुम्हाला? तर मी परत थोडंसं दम काढा, ॲडजस्ट. स्क्रीनर दिसेल. या स्क्रीनरवर तुम्ही सगळ्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन कसं असतं, कसं काढलं जातं, तुम्ही कसं पाहणार, त्याचं रेशो कोणकोणचे, हे सगळे पाहू शकता. इथून पुढे मी दरवेळेस हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे तुमच्या टपकन लक्षात येईल. लक्षात घ्या, या ठिकाणी मी HDFC बँक नाव टाकतो. HDFC. ओके, HDFC टाकलं. इथं सगळे रेशो आलेले आहेत. इथं मी सगळे रेशो लावलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता रेशो कोणचे पाहिजेत काय. इथं हे बघा, एडिट रेशो नावाचं येतो. इथं दाबलं की सगळे अशी लाईन येते. जे रेशो तुम्हाला पाहिजे त्याच्यापुढं फक्त टिक करायची, ते आपोआप तिथं येतात. ओके, आणि ह्या प्रकारे मी इथं रेशो काढलेले आहेत. इथं लिहिलेलं आहे बुक व्हॅल्यू म्हणजे बुक रेशो. तर सध्या HDFCचा रेशो किती आहे? 390 रुपये एक शेअरचं बुक रेशो आहे. आणि त्याची सध्याची करंट प्राइस किती आहे? 730 रुपये. आता तुम्ही बघता ना, याचा बुक रेशो काय आहे? 390 आणि करंट प्राइस किती आहे? 730. उद्या म्हणजे जर कंपनी बुडाली तर हे 700 तुम्ही जे मोजलेत ना एका शेअरसाठी, तर ते नाही मिळणार तुम्हाला. 390 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्ही ह्या बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त प्राइस देतात त्या शेअरसाठी. पण HDFC ब्रँड आहे, त्याचं नाव आहे, त्याचं बिझनेस आहे. आणि तुम्ही ही जी प्राइस देता, उद्या ही प्राइस जर वाढली तर तुम्हाला फायदाच होणार आहे. परंतु हे एकाच दोन आहे, समजा एकापेक्षा डबल आहे हा रेशो. हाच मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने दाखवतो. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला तुमच्या एखाद्या ॲपवर गेल्यानंतर कसं येते दाखव. इथं HDFCचं मी तुम्हाला बुक रेशो दाखवतो. एक फंडामेंटल इथं जायचं. HDFC नाव तुम्हाला मी NSE-BSE सांगत होतो ना, हे बघा इथं NSE-BSE नाव येतं. HDFC इथं क्लिक केलं. हो काय, ओके, फंडामेंटलमध्ये गेलं. 14चा P आहे याचा. म्हणजे तुम्ही जर एक शेअर घेतला तर त्याचं रिव्हर्स यायला तुम्हाला 14 वर्ष लागतील. त्याचा सेक्टर P 15 आहे आणि त्याचं बुक रेशो किती? 1.85. म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. आता हा ठीक आहे, हा बुक रेशो ठीक आहे, एकापेक्षा जास्त आहे, 1:2 किंवा 3 पट. परंतु तुम्ही गडबड काय करता हे लक्षात घ्या. तुम्हाला अजून एक कंपनी दाखवतो. आणि तुम्ही बरंच वेळा काय करता, नाही नाव खूप मोठं आहे, असं आहे. आता मी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल. हे बघा, याचं नाव आहे अडाणी टोटल गॅस, बरं का. याचा फंडामेंटल तुम्हाला दाखवतो. अडाणी टोटल गॅस नरेंद्र मोदीचा खास मित्र. सगळीकडे आपल्याकडे पाईपलाईन लावलेली अडाणीचीच आहे गॅसची. आणि तुम्ही म्हणाल हा तर इतका भारी आहे यार शेअर, 654 रुपयाला आहे, 654 रुपयाला. पण त्याचा पी किती आहे पाहिलं का? 113. म्हणजे तुम्ही जर एक शेअर घेतला ना, रिव्हर्स यायला तुम्हाला 113 वर्ष लागणार आहे. आणि त्याचा बुक रेशो किती आहे? 14.77.
14.77 आणि HDFC बँक किती मोठी, तिचा बुक रेशो किती होता, याच्या डबल होता फक्त 1.8.5 1.8.5 बुक रेशो होता, म्हणजे डबल फक्त. आता हे HDFC बँकपेक्षा हा जास्त तगडा बिझनेस आहे का? याचं व्हॅल्युएशन की 14 पट, म्हणजे तुम्ही 14 पट पैसे देणार का? उद्या तुमचं जर हे पैसे जे लावलेत, ही कंपनी जर बुडाली, तर ह्या 14 पट, म्हणजे हे जे 14 पट तुम्ही जास्त देतात, याच्यातला एकच पट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे हे जे 600 रुपये आहेत ना, याचे 14 भाग करा, त्याच्यातला जो प्राईज राहील ते तुम्हाला पैसे मिळतील. म्हणून व्हॅल्युएशन जे मोजायचं असतं ना, ते सिम्पल असं एकदा पाहता क्षणी, तुम्हाला नुसतं पाहता क्षणी तुम्ही पाहिलं, यार हे बुक रेशो खूप महाग आहे. बुक रेशो एवढा महाग का असतो? तर याच्यावर कर्ज जास्त असेल, म्हणजे देणदारी जास्त असेल. तर हे पण तुम्हाला रेव्हेन्यूमध्ये बघा, पाय आता रेव्हेन्यू तुम्हाला दाखवला, तुम्हाला हे मी पुढचं रेशो दाखवेल नंतर, मी ते कसे असतात, हे कसे तुम्ही मोजले जातात हे बघा. हा एवढा त्याचा गेल्या वेळेस त्याने किती 5,894 कोटी रुपये रेव्हेन्यू जनरेट केला. त्याच्यातला प्रॉफिट किती आहे 6,556 रुपये, पण त्याच्यावर कर्ज किती 2,168 रुपये कोटीमध्ये, बरं का. म्हणजे हे कर्ज त्याच्यावर आहे, त्या कर्जाचे त्याला हप्ते फेडावे लागतात, आणि ते हप्ते फेडल्यानंतर त्याच्याकडे जे हे जे पैसे येतात ना प्रॉफिट, त्याच्यातून पण कमी येतात. आणि हा सस्टेनेबल बिझनेस नाही आहे अजून, म्हणजे अजून याच्यात बरेच काही प्रॉब्लेम आहेत. आणि त्याच्यामुळं याचा आता पुढचं सगळं मी जर सांगायला गेलो तर मग तुमच्या डोक्यावरनं जाईल. पण तुम्हाला त्याच्यासाठी मी अगोदर एक रेशो शिकवण्याचा प्रयत्न करतो, की तुम्ही कसं ओळखणार की बाबा हा खूप महाग आहे. तर बुक रेशो ही गोष्ट सांगतो की ते उद्या बिझनेस बुडाला तर एक शेअर मागे तुम्हाला किती पैसे येतील. तर हा जर तुम्हाला 14चा हा पटमध्ये, तर ह्या 654 जे रुपये तुम्ही लावतात, त्याच्या एक पट तुम्हाला फक्त याच्यात येईल. 14 पट 14चे याचं डिवायडेशन करावं लागतील, तेवढे तुम्ही पैसे येतील तुम्हाला. म्हणून कोणताही बिझनेस खरेदी करताना हा पी रेशो पण पाहावा लागतो. हा जास्तीत जास्त 15-20 असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर दोन गोष्टी असतात. तो बिझनेस ग्रोईंग असेल, सुरुवातीला त्याला प्रॉफिट होत नसेल, तो भांडवल उधार घेऊन लावत असेल, त्याच्यावर कर्ज असेल, त्यामुळं पी रेशो जास्त असू शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नाही पी रेशो किती पाहिजे. तर पी रेशो हा काही समजा FMCG कंपन्या आहेत, त्यांचा पी रेशो थोडा महाग असतो, 40-50 असतो. ते सस्टेनेबल कंपन्या असतात. परंतु ग्रोईंग कंपन्यांचा पी रेशो 100, 200, 300 असतो. जे अरे ते खूप महाग आहे, त्या कंपन्या खरेदीच करायच्या नसतात. नावावर जायचं नाही, त्याचं व्हॅल्युएशनवर जायचं. कारण जे मोठाले बिझनेसमॅन असतात ते नावावर पैसे लावत नाही, त्याचा बिझनेस काय आहे त्या बिझनेसवर पैसा लावतात. म्हणून नेहमी PE रेशो आणि PB रेशो हे दोन रेशो असे आहेत जे बिझनेस काय आहे त्या सेक्टरचा किंवा त्या कंपनीचा ते सांगतात. आपण तुम्हाला दुसरं पण दाखवतो, याच्यामध्ये अजून दुसरे कोणकोणचे हे येते. आता इन्फोसिसचा दाखवतो, त्याचा पण किती PE रेशो आहे, किती 5.11, म्हणजे त्याच्या प्राईजपेक्षा 5 पट सध्याच्या प्राईजपेक्षा. आणि 15चा पी ठीक आहे, पण हा कमी आहे. पी जास्त पाहिजे जरा. हा नेहमी इन्फोसिस 25-22च्या पीवर ट्रेड करणारा शेअर आहे. आज त्याची परिस्थिती खराब आहे. तुम्हाला माहिती आहे AI मुळे ह्या सगळ्या IT कंपन्यांना फटका बसला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा PB रेशो कमी झालेला आहे. आणि त्याचा बघा सेक्टर पी किती आहे, 21 आहे. 21पेक्षा कमी आहे, म्हणजे सेक्टरच्या पीपेक्षा हा कमी आहे. म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो सेक्टर पी त्याचा बघा, त्याच्या आजूबाजूला अशा कंपन्यांचा पी बघा, त्याचा हिस्टॉरिकल पी आहे ते बघा. हे सांगण्यामागचं हे कारण असतं. पण सिंपल एक नजरेत जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की हा काय फॅक्टर आहे, हा कशा प्रकारे असतो आणि ह्या ठिकाणी संपूर्ण व्हॅल्युएशन असतं.
ते कसं पाहिलं जातं, त्याच्यानंतर त्या कंपनीचं पूर्ण व्हॅल्युएशन असतं की त्यांनी काय कमवलं, किती कमवलं, हे सगळं मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. पण आपण हळूहळू जाऊ, जास्त गडबड करायला नको. तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही काही एका क्षणात, मी तुम्हाला आता कसं एक क्षणात तुम्ही पाहता क्षणी सांगू शकता की या जास्त महाग आहे या 2 रेषेवरनंच. तर अजून रेशो सांगितलं तुम्ही किती लवकर तुम्ही ओळखाल एखादा शेअर किती फायद्याचा आहे किंवा तोट्याचा आहे. एक किस्सा सांगतो तुम्हाला, व्हिडिओ थोडा मोठा होईल. टाटा मोटर ही कंपनी खूप कर्जामध्ये होती आणि ती शेअरचं प्राईस पडत होतं. कोरोनाच्या काळात त्या शेअरचं प्राईस 600 रुपयावरून 600 रुपयावरनं 80 रुपयावर आलं होतं आणि ती कंपनी चालते का नाही असं वाटत होतं. त्यावेळेस राकेश झुनझुनवाला यांनी त्याच्यात खरेदी केली. त्याचं मत काय होतं की ज्याचं हे पी रेशो जो आहे ना याचा, म्हणजे उद्या याची जी शेअर टोटल शेअरची प्राईज आहे ना, त्याचे ॲसेट विकले तरी ते येतील म्हणे. हा मला स्वस्त मिळतोय. आम्ही पण घेतला होता 80 रुपयालाच, 140 रुपयाला विकून टाकला. आम्हाला माहीतच नव्हतं हे की रेशो कशी पाहायची, काय करायची. माझ्या भावाने पण घेतला होता. त्याला मी 700 रुपयापर्यंत होल्ड करायला लागला. शेवटी तो थोडा पडल्यामुळे आम्ही 550ला काढून टाकला आणि तो नंतर 1000-1200 रुपयाला गेला टाटा मोटर. त्याच्यानंतर तो थोडा खाली आला. जर हे सगळे रेशो त्यावेळेस आम्हाला माहीत असते तर आम्ही तो विकला नसता. पण ज्यावेळेस आम्ही तो विकला त्यावेळेस पण तो टॉपलाच विकला होता. त्याच्यानंतर त्याने परत डबल टॉप मारला. त्याच्यानंतर आता तो त्याच्यापेक्षा खाली आला होता. ज्या प्राईजला आम्ही विकला होता त्याच्यापेक्षा खाली आला होता. म्हणजे त्याच्यात आम्ही काही लॉस नाही केला, मी पण लॉस नाही केला. पण माझ्या भावाला जेवढा मी होल्ड करायला लावला त्याच्यापेक्षा कमी होल्ड मी केला. 80 रुपयाला घेऊन 140ला विकला आणि तो गेला किती, 1200 रुपयाला. म्हणजे त्याच्यापेक्षा 9 पट वर गेला ना तो. म्हणून जर आपल्याला हे रेशो माहीत असतील तर आपण तो शेअर स्वस्त खरेदी करू शकतो आणि महाग खरेदी, भलेही तुम्ही स्वस्त नाही खरेदी कराल तरी चालेल, पण तो एवढा पण महाग खरेदी करू नका जेणेकरून तुम्हाला लेने के देने न पड जाए, ऐसा न हो. तो याच्यासाठी मी हे तुम्हाला व्हॅल्युएशन शिकवतो. सिंपल आहे व्हॅल्युएशन. तुम्ही जास्त व्हॅल्युएशनला भाव देऊ नका. तुम्हाला असं वाटतं की हे खूप अवघड आहे, मार्केट खूप अवघड आहे, असं काही नाही आहे. तुम्ही माझ्याबरोबर थांबा. 1 महिन्यानंतर तुमच्यात झालेला बदल हा तुम्हाला स्वतःला लक्षात येईल. हे 2 रेशो पाहता क्षणी तुम्ही सांगू शकता हा स्टॉक महाग आहे की स्वस्त आहे. अजून जे मी रेशो तुम्हाला हळूहळू शिकवल त्याच्यावरनं तुमच्या जास्त लक्षात येईल की हा स्टॉक स्वस्त आहे की महाग आहे. ओके, व्हिडिओ थोडा लांब होते त्यामुळे मी इथं थांबतो. टेक केअर. थँक्यू. बाय बाय.